नंतर तुम्ही एक सिनेमा केला होता हो. प्रियदर्शन सरांचा हो, मालामाल मालामाल विकली. विकली. हो. त्याच्यामधला चेस सिक्वेन्स परत तिथे तुमचं एक वेगळं कॅरेक्टर म्हणजे एक रमोलाचं एक निगेटिव्ह शेड वेगळी होती आणि त्या कॅरेक्टरची वेगळी शेड हो, होती. हो. सो ते कॅरेक्टर्स प्ले करताना काय आव्हानाला सामोरं जावं लागलं? त्यात डिरेक्टर प्रियदर्शन सर. डिफिकल्ट होता कारण काय आहे ना, टेलिव्हिजनमध्ये करता करता आम्हाला डायरेक्ट करणारे कोणी नसतातच. कारण डेली सोपमध्ये इतकं वेळ आम्हाला भेटत नाही की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं करा, तसं करा. एकदा आपण त्या लूपमध्ये आलो ना, मग आपणच करत असतोय. कारण डेली सोप आहे. आपल्याकडे वेळ नाही, बिचारे डिरेक्टर्सकडे पण ना प्रेशर ऑफ वर्क असतं. पण प्रियन सर बरोबर काम करताना एकतर ते खूप नॅचरल डिरेक्टर आहे. खूपच अति नॅचरल. तर मी गेली पहिल्याच दिवशी मी बोलले, हे टेलिव्हिजन नाही आहे. हे सिंपल कॅरेक्टर आहे. कॅरिकेचर नाही बनणं. यू ओनली हॅव टू से युअर लाईन्स. कारण लाईन्समध्येच कॉमेडी आहे. इट्स अ सिच्युएशनल कॉमेडी. आणि तिथे गेल्यावर आणि दिग्गज लोक समोर, परेश रावल, असरानी साब, ओम पुरीजी, म्हणजे रितेश देशमुख, तेव्हा असं वाटत होतं की 10 मॅन आर्मी अगेन्स्ट 1 वुमन आर्मी असं होता. पण अति सुंदर कॅरेक्टर होता. आणि जेव्हा फिल्म हिट झाली पण आय फेल्ट सो नाईस. कारण एक छान रोल करून म्हणजे फिल्म्समध्ये पण लोक तेच विचारतात की तुमचं मालामाल विकलीच्या नंतर तुम्ही फिल्म का नाही केलं? मी बोलली मला नाही माहीत. कारण नॉर्मली बोलतात की फ्लॉप फिल्म होती म्हणून तुला तुला पिक्चर्समध्ये चान्स नाही भेटला. पण मालामालच्या नंतर का नाही आला? इट्स अ $1,000,000 क्वेश्चन. आय डोंट इवन हॅव एन आन्सर नाव. पण एक खूप छान एक्सपिरियन्स होता वर्किंग विथ द स्टारलेट्स. रितेश देशमुख यांचा काही आय एक लव्ह किस्सा. रितेश. आय लव्ह रितेश. तेव्हा मी आमचं कॉम्बिनेशन खूपच कमी होता. आम्ही फिल्ममध्ये माझं जास्त नाही. कारण मी राजपाल आणि बाकी हो. माझं आणि राजपालचं खूप म्हणजे एक कॉम्बिनेशन सीन्स जास्त आहे. पण आय हॅव ऑलवेज ॲडमायर्ड रितेश. ऑलवेज. मल्टी टॅलेंटेड आहे. आणि इवन जसं मी कपिल शोमध्ये पण जेव्हा मी त्याला बघते ना, तो असा एक कंप्लीट एंटरटेनमेंट पॅकेज आहे. म्हणजे ॲज अन ॲक्टर, ॲज अन ॲक्टर, ॲज अ कॉमेडियन, ॲज अन इमोशनल. अँड लास्ट म्हणजे एक आय सॉ हिज लय भारी. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती. आय हॅड फ्लू ॲट दॅट टाईम आणि टेम्परेचर्स व्हेरी आहेत म्हणून मला 2 दिवस ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. फक्त लय भारी मी 3दा बघितली. जस्ट टू गेट द फील ऑफ लय भारी. आणि मला असं वाटतं की जेनिलिया अँड रितेश द मोस्ट जेन्युइन कपल्स अँड एक एक्झाम्पल आहे टू बी द बेस्ट कपल फ्रॉम द फिल्म इंडस्ट्री. अँड आय एम सो हॅपी की राजा शिवाजी पण सुपरहिट आहे. पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये इतके हिंदीतले येस, बॉलिवूडले येस, कलाकार येस. एकत्र आणले. पण दॅट इज बिकॉज ऑफ रितेश's रिलेशनशिप्स. कारण ही हॅज ऑलवेज मेंटेन दॅट रिलेशनशिप. आणि ते खूप खूप जेन्युइन रिलेशन्स आहेत. म्हणजे फिल्मी आणि फार्सिकल रिलेशन्स नाही आहे. आणि किती जेन्युइनली तो रडतो पण त्या दिवशी ऑल्सो ना प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या रिलीजमध्ये पण इट वॉज सो ट्रेडर टचिंग. लॉन्चचा. इट वॉज सो टचिंग यार. सो टचिंग. आय मीन आय लव्ह रितेश. मालामाल विकलीच्या काय गमती जमती होत्या अजून कसं सेटवरच्या? काय गमती म्हणती. तेव्हाच इथे मुंबईत फ्लड झालेला आणि आम्ही तिथे अडकलो. अरे इट वॉज लाईक पाऊस तेव्हाच ना डिझास्टर होता ना मुंबईत. 26/11च्या वेळेला. 26 करेक्ट. आम्ही तिथे मदुरईच्या पुढे 26 जुलै सॉरी 26 26 जुलैच्या वेळेला. जुलै. तर आम्ही तिथे तर आम्ही सगळे बघायचे. अरे रितेश तेव्हा सरच होते ना सीएम त्यांचे वडील. बोले अरे काय रे काय सिंगापूर बोललो आपण मुंबईला बनवायचं काय झालंय आता. बिचारा रितेश used to be पण ऑफकोर्स आय मीन आता ते काय करणार विलासराव साहेब काय करणार आहात इतकं पाऊस पडलं तर विच सीएम कॅन सेव्ह. पण वी हॅड वंडरफुल एक्सपिरियन्सेस. कारण एक साईडला असरानी साहेब म्हणजे इतके व्हेटेरियन तर आणि आमचं दिवस स्टार्ट व्हायचं सकाळी 4 वाजता पहाटे. सकाळी 4 वाजता हो सगळे रेडी. विथ म्हणजे एक मेकअप आणि प्रोटोकॉल जे होता ना की 15 ॲक्टर्स, दर ॲक्टरचं नाव गाडीच्या वर, काहीच नाही विचारायचं. आपल्या स्टाफ बरोबर येऊन बसायचं. प्रथम गाडी डिरेक्टर प्रियदर्शन, मागे सगळ्यांची गाडी. सगळे त्यांना फॉलो करायचं. 5 सव्वा 5ला आम्ही लोकेशनमध्ये जाऊन सगळ्या सीन वाचून रेडी व्हायचं. 7 वाजता रोल. एक सीन झाल्यावर ब्रेक फॉर ब्रेकफास्ट. आणि माझं
एक सीन झाल्यावर जा पॅकअप झाला. मी बोली सर 8च वाजले. तो हो गया ना तेरा काम, जाओ जाकर आराम करो. बोली अशा गावात जाऊन मी काही आराम करणार आणि कुठं जाणार. सो आय थिंक माझ्यासाठी एक खूप इट वॉज अ बिग एक्सपिरियन्स वर्किंग विथ द मोस्ट रिनाऊंड ॲक्टर्स. परेश सर, ओम सर, शक्ती कपूर आणि अरबाज होता त्याच्यात, मल्टी स्टार अँड राजपाल ऑफकोर्स. त्याचा क्लायमॅक्सचा म्हणजे चेस सिक्वेन्स हो, होता हो, त्याचा हो. काहीतरी किस्सा आहे. तो काय किस्सा आहे? किस्सा आहे की हा. आमची जी बाईक आहे ना, हम्म. बाईकचा ब्रेक फेल होता. हा हा, आणि आपला माणूस जे माझ्या बरोबर समोर बसलाय तो तर तावमध्ये घार 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 आहे. मी बोलली अरे ब्रेक नाही रे. आणि असं स्पीडवर जात होता तो. मी बोली ब्रेक मार ब्रेक मार. अम्मा नो ब्रेक. मी बोली काय ब्रेक नाही म्हणजे? हाँ आया ऐसा पैर के साथ हम खड़ा रहेगा. मैंने बोला तू कैसा खड़ा रहेगा, हम सब खाई में गिरेगा. आणि समोर परेशजींचा तो त्याच्यात ना ते हे स्टॅक मध्ये, आणि परेशजी मेरे को कुछ दिखता नहीं है, मैं नहीं जाऊंगा इसमें, मैं नहीं जाऊंगा. आणि असा क्रेझी तो एक चेस सिक्वेन्स होता. आणि बिचारे असरानी साहेब, आय हॅव टू से, जिथे नॉर्मली डमीज ना, जसं माझ्या बाईकच्या मागे सगळे ऍक्टर्स ना, सगळे actor, म्हणजे असं रशीला rope घेऊन, हा, rope मी घेऊन, हा, त्याला ये. घेऊन जाते. असरानी साहब ने पर्सनली वो शॉट दिया था. बोला मला ड्यूपची गरज नाहीये, मीच करणार आहे. म्हणजे शिकायला खूप आहे फ्रॉम दीज ॲक्टर्स. आणि दॅट वॉज द मोस्ट हिलेरियस सिक्वेन्स. कारण प्रियदर्शनची सरचे क्लायमॅक्स तसंच असतात. जसं हलचलमध्ये एकच्या करत असतात तिचे, मी एक 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 माझ्या मागे. आणि मी बोला आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. असं आणि सॉरी मत करना, तू मागे निकलो, हम लोग आ जाएंगे पीछे पीछे. सो या खूप छान एक्सपिरियन्सेस, गुड एक्सपिरियन्स. आणि 15 दिवसात पिक्चर कम्प्लीट. इतक्या सगळ्या हो, स्टारकास्टला हो. घेऊन 15 दिवसात फिल्म कम्प्लीट सगळे केली. तिथेच ना, हा. तिथून कुठं नाही जायचं आम्हाला. सगळे 15 दिवस आम्ही तिथेच त्याच लोकेशनवर फक्त फिल्म कम्प्लीट करून मग आम्हाला निघायचं. पिक्चर कम्प्लीट, हे घ्या तुमचे पैसे, निघा.